हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी राईट्स एनिथिंग. आणि दुपारची वाजली आहे 2:45. आज दुपारी ब्लॉग सुरू केला. आरूबाई खायली वेफर्स. आरू काय झालं होतं? आता बरं वाटायलं ना? उलटी नाही यायली ना आता? मग प्यायचं का अजून? नाही, उलटी आल्यासारखं गेला असतं इकडे कुठं. खेळा मग आता. तर आमची चालू आहे शॉपिंग. आज तुम्हाला एक रेसिपी दाखवणार आहे. छोटीच रेसिपी आहे. मी ती एका अशीच पाहिली होती, तर म्हणलं तुमच्याशी पण शेअर करते. आता प्रोटीन, सगळ्यात जास्त प्रोटीन असतं मसूर डाळमध्ये. त्याच्यामुळं म्हटलं मसूर डाळ अशी बनव ना, आमटी किंवा डाळ तर कोणी खातच नाही आमच्या इथं आवडीने. त्याच्यामुळं मग ही रेसिपी बनवून बघायला लागली. म्हटलं ही तरी त्यानिमित्ताने तरी सगळे खाते. आणि सगळ्यात जास्त प्रोटीनचा इंटेक आहे ना मसूर डाळमध्ये. तूर डाळ त्याच्या सगळ्यात 25-30% असं आहे, पण मसूर डाळमध्ये सगळ्यात जास्त प्रोटीन, 100% प्रोटीन आहे मसूर डाळमध्ये. त्याच्यामुळं म्हटलं आपण मसूर डाळची एखादी रेसिपी ट्राय करू. तर मी आज ती ट्राय करणार आहे, तुम्हाला पण दाखवते. रेसिपी काही अवघड नाही, सोपीची. चला होतं. कोथिंबीर घेतली आहे कापून, कांदा, लसूण, मिरच्या, इथं भिजवलेली मसूर डाळ. मसूर डाळीला आता मिक्सरमधून काढून घेते. मिक्सरमधून काढून आणलं. कढईत तेल टाकले तापण्यासाठी. आणि डाळीच्या मानाने मला वाटतं कांदा थोडा एक्स्ट्रा होऊन जाईल. मी टाकते माझ्या हिशोबाने. तुम्हाला मी दाखवून आहे. अशी मसूर डाळ कोणीच खात नाही, त्याच्यामुळे म्हटलं असं करून बघा. अशा कन्सिस्टन्सीमध्ये ना मसूर डाळ तुम्हाला मिक्सरमधून काढून घ्यायची. लसूण मी डाळीसोबत याच्यामध्ये काढला, मिक्सरमध्ये 2 कळ्याच काढल्या. आणि आता हे सगळं मिश्रण आहे ना मिक्स करून घेते मी. यात मीठ आणि हे घालायचं आहे आपल्याला, थोडीशी हळद घालायची. तर तुम्ही घाला, नाहीतर नका घालू. यात हळद आणि मीठ टाकून घेतले मी. तुम्हाला घालायचं तर ओवा पण तुम्ही घालू शकता. कढया आमच्या खूप दिवसाच्या आहे, त्याच्यामुळं काय झाल्या. स्टीलच्या कढया घ्यायचे, पण सध्या बजेट नाही आहे. स्टीलची कढाई घ्यायला 2-3 हजार तरी लागतात. काय टाकले? आम्ही आमचं होममेड सॉस बघा, अजून किती छान आहे. भजी सर्व करण्यासाठी काढून ठेवले. कढाई छोटी घेतली आहे मी. लुक वाईज तर छानच दिसतंय हे बघा. लुक वाईज तर एकदम भारी दिसते. तर आता मी मुलींना सर्व करते आणि मुलींना विचारते कशी झालीत. कसली भारी झाली भजी. आरू खाऊन बघ, बघ खाऊन कशी येतं. बघ प्राची खाऊन. कसे मस्त. आय लव यू. आरू आयल दी बजा, आयल दी. कच झाले आई मसूर डाळचे. मसूर डाळ भिजत घालून बनवली. ड्रॉप तिकडे लोळायले. आणते आण मला डोळ्यात टाकायला लागते. आरू तर नुसतं श्वास खात राहते. मसूरची भाजी एकदम छान झालेली आहे. तुम्ही पण रेसिपी ट्राय करून पहा. आणि व्हिडिओ जर आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.